धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे अहमदपूर अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करून आंदोलन करण्यात आलं। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं याची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी धनगर समाजाचे नेते दीपक भाऊ बोराडे यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर 16 मार्चपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे। उपोषणाच्या 10व्या दिवशी त्यांचे सासरे रामराव होळकर यांनी जालना येथे राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली। या घटनेनंतर धनगर समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून सरकारकडून केवळ आश्वासने देऊन वेळ काढूपणा केला जात असल्याचा आरोप यावेळी धनगर समाज बांधवांनी केला आहे। याला सरकार जबाबदार आहे। दीपक भाऊ हा लढा जो आहे गेल्या 30-40 वर्षापासूनचा लढा आहे आणि धनगर आणि धनगड हे एकच आहेत हे मुख्यमंत्र्याला माहिती आहे। याच सत्ताधाऱ्यांनी 2014 मध्ये पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आरक्षण देऊ असं म्हटलं होतं। त्यानंतर हा विषय वारंवार झुलवत ठेवला आणि गेल्या 10 दिवसापासून मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण करत असताना दुर्दैवानं आपल्या जावयाचे हाल न पाहल्यामुळं दीपक भाऊ यांचे सासरे यांनी आत्महत्या केली। तसं पाहायला गेलं तर ही आत्महत्या नसून सरकारच्या हलगर्जीपणामुळं गेलेला बळी आहे आणि हा सरकारने केलेला खून आहे असं माझं म्हणणं आहे। जरी या ठिकाणी दीपक भाऊंनी उपोषण मागं घेतलं असलं आणि प्रशासनानं सरकारनं आत्महत्या केल्यानंतर सर्व धनगर समाज बांधव किंवा 18 पगड जाती लोक रस्त्यावर येऊ नयेत म्हणून डॅमेज कंट्रोल या भावनेतून त्यांनी केवळ दीपक भाऊंची भेट घेतली आणि नेहमीप्रमाणे आश्वासन देऊन ते उपोषण सोडवलं। आज दीपक भाऊ हा वाघ जरी 2 पावलं मागावा असला तरी भविष्य काळामध्ये सर्व केवळ धनगर बांधव नाही तर 18 पगड जातीचे बांधव जे आहेत ते पुन्हा मोठ्या प्रमाणात झेप घेणार आहेत। या ठिकाणचा हा रस्ता रोको जो आहे तो पूर्वी आम्ही नियोजित केला होता दीपक भाऊ यांना पाठिंबा देण्यासाठी। मात्र दीपक भाऊंचं उपोषण सुटलं असलं तरी हा जो रस्ता रोको आहे तो भविष्य काळामध्ये प्रत्येक धनगर समाज बांधव रस्त्यावर उतरणार आहे आणि त्याला सर्व 18 पगड जातीचे लोक साथ देणार आहेत। हे सरकारला चेतावणी देण्यासाठी हा इशारा आहे।